निशस्त्र मुलं, निशस्त्र बायका, निशस्त्र बाळं यांना मारलं गेलं. अनेक बायकांचे बलात्कार झाले. लहान मुलांना ओव्हनमध्ये टाकून शिजून खाण्यात आलं. ह्या सगळ्या आणि ह्या कुठल्याही प्रकारच्या अतिरंजित गोष्टी नाही आहेत, ज्या झालेल्या त्या गोष्टी आहेत. आणि पॅलेस्टिननी ते काय ज्याला म्हणतो आपण व्हिक्टरी ट्रॉफी असल्यासारखं मिरवलं. हे सगळं जेव्हा झालं तेव्हा ह्या लोकांनी का नाही आंदोलन केलं? JNU मध्ये का नाही आंदोलन झालं? AMU मध्ये का नाही आंदोलन झालं? किंवा भारतातले डावे का नाही रस्त्यावर उतरले? भारतातले इस्लामी लोक का नाही रस्त्यावर उतरले? आज जेव्हा इराणमध्ये आंदोलन होते तेव्हा ऑल इंडिया मौलाना परिषद जे आहे, मौलाना काउन्सिल जे आहे, त्याचा अध्यक्ष म्हणतो की जर भारत इराण युद्ध झालं तर मी इराणच्या बाजूने आहे. तू भारतातल्या मौलाना परिषदेचा अध्यक्ष आहेस, तू भारतात राहतो, भारताचं खातोस, भारतातल्या टॅक्स पेअरनी जो पैसा दिलाय त्यातनं तुझं सगळं चालतं, आणि तरी तू म्हणतोस की जर भारत इराण युद्ध झालं तर मी इराणच्या बाजूने आहे. पॅलेस्टाईनच्या काय तसा काय संबंध आपला आणि गाझाचा? स्पष्टपणे सांगता बोलायचं झालं तर सरकारी पातळीवर मी म्हटलं तर सरकारी पातळीवर हे धोरण असलंच पाहिजे. मला व्यक्तिशः सुद्धा हे धोरण स्पष्टपणे मान्य की कुठल्याही देशावर कुठल्याही देशांनी अट्रॉसिटीज नाही केल्या पाहिजेत. मग ते पॅलेस्टाईनवर इस्रायलने केलेल्या असू देत किंवा इस्रायलवर पॅलेस्टाईनने केलेल्या असू देत. या अट्रॉसिटीज होता कामा नयेत. नागरिकांच्या हत्या, नृशंस हत्याकांड, बालकांच्या हत्या, महिलांवरचे बलात्कार हे कुठल्याही परिस्थितीत न्याय्य नाही आहेत, होता कामा नयेत. पण आम्ही सिलेक्टिव्ह असता कामा नये. सिलेक्टिव्ह आउटरीच जो आहे हा भारतातला मेजर इश्यू आहे आणि हीच ती अडीच फ्रंट आहे. म्हणजे सेव्ह गाझाचे टी-शर्ट घालून आम्ही इथे बोंबाबोंब करतो, पण जेव्हा मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर लाथा घातल्या जातात, शहीद स्मारकावर लाथा घातल्या जातात, इस्लामी रजा अकादमीचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा त्याच्या विरोधात बोलणारा एकही माईका लाल आपल्याकडे पुढे आला नाही.